तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये गाईज. आय होप की तुम्ही मजेत असा. सो हॅलो गाईज, स्वागत तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये गाईज. कसे तुम्ही? आय होप की तुम्ही मजेत असाल आणि मजेत असले पाहिजेत. खूप दिवसानंतर व्लॉग येईल आपला, तर व्लॉगला खूप सारं प्रेम द्या. आणि आज क्रिसमस आहे गाईज, तर क्रिसमसच्या निमित्ताने आम्ही बाहेर निघालो. क्रिसमसच्या निमित्ताने नाही, म्हणजे आता मला सुट्टी होती, तर बाहेर निघालो रात्री. कारण की इकडे मस्तपैकी खूप मजा असते क्रिसमसला, तर बाहेर निघालो आहे मस्तपैकी. आज पूर्ण बघूयात कसं विरार क्रिसमसच्या दिवशी कसा सजलेला असतो, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. खूप सारी दंगा मस्ती बघायला मिळेल ब्लॉगमध्ये, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गाईज आणि ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. पान खाएंगे, उसके बाद में किधर जाने का बनता है अपन को? हम जाएंगे बीच पे. तो चलो गाइस, बीच पे जाते हैं अभी. और बाय कर दो गाइस, बाय बाय. इधर से ऐसा गोरा गोरा आ रहा हो एकदम. तर गाइस ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप सारी मज्जा येणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. एकदम तुफानी आउटफिट बघा, फुल टू ब्लैक. और भाई देख के हंस रहे हैं मेरे को. भाई क्या बेच रहे हो आप? हाँ, पाव भाजी बेच रहा है भाई, देख सकते हो. भाई का दुकान का नाम ये है फूड्स अड्डा. कभी आओ इधर विरार में रहते हो तो भाई को विजिट कर लेना. एकदम बढ़िया पाव भाजी बनाता है. भाई कुछ बोलना चाहोगे आप? नहीं, भाई कुछ नहीं बोलना चाहेगा, लेकिन हम बोलते हैं का पैसा मिलता है हमको, तो हम बोलते हैं भाई. इधर से ऐसा बढ़िया आता है एकदम व्यू. गाईज आता आलो आहे मंथनकडे बॅडमिंटन खेळायला. बघू शकता इकडे गेम चालू आहे. बॅडमिंटन खेळू, त्यानंतर मग भटकू रात्रभर. आज क्रिसमस आहे, तर मस्तपैकी जलसा असेल, मज्जा असेल. आवडेला. धुमासूल मैच चल रही है गाइस, देख सकते हो. इधर बंधन खेल रहा है, उधर दूसरा एक बंदा खेल रहा है, हमारा दोस्त खेल रहा है. बहुत खतरनाक मैच चल रही है यहाँ पे. अब तक लाइक नहीं किया, फटाफट लाइक कीजिए जल्दी जल्दी. अभी व्यू देखिए. बॉडी देख रहे हो गाइस, बॉडी इसको बोलते हैं बावड़ी.
नाही आहे ऑल टाइम रीलर आहे व्हॉट करिंग तू ब्रो व्हिडिओ काढिंग. तर गाईज डायरेक्ट विरारवरून आता आलोय घरी. आणि घरी कशासाठी आलोय घरी नाही आलेलो, म्हणजे विरावरून डायरेक्ट त्या दिवशीचा ब्लॉग काढायला विसरलो, कारण की माझा फोन स्विच ऑफ झाला. त्यानंतर मी घरी गेलो, त्याच्यावर चार्जला लावला, त्यानंतर मग विसरूनच गेलो, ब्लॉग काढायचा मूड राहिला नाही. आणि आज आहे शुक्रवारी मी डायरेक्ट विरारपासून ट्रेन पकडली, पालघरवरून ट्रेन पकडली आणि डायरेक्ट आलो आमच्या गावी वाड्याला कशासाठी आलोय? बर्थडे आणि केक आणि सर्व आमचे क्लासमेट सर्व हाय करा फटाफट. हाय करा ना, हाय कर. इकडे बदाम आहेत बदाम. साहिल हम दोनों इधर बैठे, इधर से चिकन तोडेंगे. तर काही आता थोड्या वेळात भेटतो. तर ऑर्डर दिली, आता स्टार्टर आलेला आहे चना गार्लिक. त्यानंतर मग असं खूप काय येणार आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच. त्यासाठी पहिले आम्ही केक कट करून घेतो आता जरा ब्लॉगमध्ये कंटिन्यू. आणि की आमचे खूप यश आणि सौरभ आले नाही, त्यासाठी मला खूप बेकार वाटतं, कारण की यशला मी कॉल केला पण तो आला नाही. आजारी आहे ते. आता काय उद्या त्याला बघायला जायला लागेल मला 5 वाला बिस्किट पुडा घेऊन. आणि फोटो काढ. किसका गाना सुनेगा? तू नको भाई. ब्रेक ऍड आली Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Siddhi. Happy birthday to you. बघा काही पेशंट झोपले का तिकडे. अरे मी इकडून कट करायचं असतं त्या. आपला ब्लॉग म्हणजे तसा एकदम खतरनाक असतो. तर जरा समजून घ्या गाईज. विरारवरून डायरेक्ट घरी आलोय. स्ट्रगल आहे लाईफमध्ये, स्ट्रगल चालू आहे. आणि येऊन डायरेक्ट चेतना गार्डनला आलोय. कंत्राटच्या इकडे स्थगित झालेलं आहे चेतना असं नवीन गार्डन आहे, तिकडे आलोय. साहिलाने मी इकडे बसलोय. त्यांच्या पीस नुसती इकडनं असे उचलले जातील. कसा आता चना गार्लिक, कसा चना गार्लिक भाऊ आहे आपला. तुम्ही खुर्च्या जवळ घ्या ना, आम्हाला डिस्टर्ब नको करू रे. साहिलला माझी खूप आठवण येते, दरवेळेस स्टेटस टाकत असतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद भाई. मला बरं वाटतं स्टेटस वगैरे बघून, वाटतं की कोणाला तरी आपली आठवण येते. अजून माझं स्टेटस टाकत असतो व्हॉट्सअपला माझ्या आणि याचे फोटो. बरं वाटतं. आणि हा कट करायला लागलाय माझ्या मागे, तिकडे जाऊन फोटो काढ ना भाई. कर्तव्य आहे यंदा. कोणी इच्छुक असेल तर कमेंटमध्ये नंबर टाकून द्या तुमचा, आम्ही कॉन्टॅक्ट करू तुमच्याशी. आता उठा बरं. घरला गेलेलो. प्राईज मस्तपैकी ऑर्डर आलेली आहे आपली, बघू शकता इकडे. काय बोलतो दादा याला? चिकन हांडी. इट्स माय नेम इज चिकन हांडी अँड इट्स व्हेरी टेस्टी. लुक ॲट दिस ग्रेव्ही. खूप मस्तपैकी रोट्या आलेल्या आहेत, बघू शकता इकडे. रोट्या बिकट तोडू मस्तपैकी. साहिल कसं आता किती रोट्या खाणार आहे? कम से कम 7-8 साहिल 7-8 खाणार आहे, मी 7-8 खाणार आहे. विक्रांत 5 बस आमचा रेकॉर्ड आहे. 5 माळ आमच्याकडे ठिकाण आहे, तिकडे चायनीज वगैरे मिळतं. तिथे आम्ही तकरीबन 4 जणांनी किती रोट्या खाल्लेल्या? 32 रोट्या खाल्लेल्या. इकडे आम्ही खात होतो, तिकडे ते बनवत होते. म्हणजे विचार करू शकता खाण्याचं लेवल आमचा. हे बघा कसे असतायत. यांना इग्नोर करा, यांना इग्नोर करून टाका. ठीक आहे, आता खाणं एन्जॉय करतो गाईज. तर तुम्ही पण एन्जॉय करत राहा असं मित्रांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत, कारण की आयुष्यात हे क्षण खूप कमी येतात. आणि हाच टाईम असतो एन्जॉय करण्याचा.
त्यानंतर तुम्ही ते तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये बिझी होऊन जाल, मग त्यानंतर तुम्हाला टाईम भेटणार नाही. समजलं? हे मी असं बोलतोय पण तुम्ही समजत नाही ते. ओके. आता बघू शकता मी संस्कृतीला मी रोटी देतोय, बघू शकता. बघू शकता. आणि मी एक रोटी घेतोय, बघू शकता. आणि फर्स्ट बॅट घेतो आता मी. साहिल कोकण किनाऱ्यासारखाच आहे. एक नंबर. काहीच टेस्ट आहे, टेस्ट आहे. इधर ये जरा बिझी आहे, आपण आपल्यात बिझी राहा. दाखवून नाही, भेटू आपण परवा. बाय बाय. सर्व चपाचप आवाज येतोय. रोट्या तोडतायत, आपण पण आपल्या पद्धतीने रोट्या तोडूयात. साहिल इकडे येऊन बसला असतो, खूप मजा येईल. आपण दोघं खूप मस्त मजा करूया. तू माझ्यातलं का, मी तुझ्यातलं काही. चालू शकतो मी, साहिल चालू शकतो साहिलला. बघा हे याला बोलतात प्रेम, भावाचं प्रेम. एक भाऊ समोर बसलाय त्याला पण जाऊ शकतो, पण तो त्या साईडने बसलाय, जरा लांब पडतो. आणखी दोघे तिघे आणखी 3-4 जण भाऊ आहेत, त्यांना चालू शकतो, त्यांचं उष्ट खाऊ शकतो. एक वेळेस मुलींचं नाही खाऊ शकतो. मुली लिपस्टिक लावतात ना. दोन शब्द बोल ना भाई. काय बोलू, काहीतरी लाईक करा, फॉलो करा. कसं लागतंय, कसं चिकन एकदम चांगलं. सिद्धीला काय बोलशील? माझ्याबद्दल काहीतरी बोल जरा साई. सिद्धी पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद. सिद्धीबद्दल बोलायचं झालं, सिद्धी एक चांगली मुलगी आहे. तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही मला गरज पडेल तेव्हा कॉल केलं तर हां, जेव्हा म्हणजे असं नाही की आपण आता तिचं माझं कधी जास्त बोलणं होत नाही, पण कधी पण जेव्हा पण होतं एकदम प्रेमाने होतं, चांगलं होतं, म्हणजे भारी काम आहे तिथं. आणखी आणि ही पोरगी आहे कॅटरवाले. ही पोरगी आहे. अरे इकडे बघ, ही पोरगी ही माझी नुसती भांडत असते. मग मला याच्यावर खूप राग येतो कधी कधी, मग असं खूप मोठे भांडण होतात. आणि ही रश्मिता, रश्मिता ही पण एक चांगली म्हणजे असं चांगलं व्यक्तिमत्व आहे, चांगली मुलगी एकदम. जेव्हा येणार प्रत्येक बड्डेला, सर्वांच्या बड्डेला येणार, सर्वांत पुढे केक घेऊन येणार आणि सर्वांसाठी उभी असणारी. म्हणजे कधी पण तिला कुठलाही कधी कॉल केला काय केलं ती बोलेल की आहे ना मी. ही चांगली पोरगी एकदम. आणि तिकडे बसले. आणि विक्रांतबद्दल बोलायचं झालं तर भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण भाऊ आहे. समजतंय तुला रक्ताचं म्हणजे काय असतंय? जेव्हा ब्रदर फ्रॉम अनदर मदर. असा विषय तुम्ही समजून घ्या. आणखी दोघे तिघे जण ते आले नाहीत, ते पण भाऊ आहेत. हां, असं नाही की काय बोलूया, मला असं बोलायला होत नाही, पण मनातून त्यांना भाऊ म्हणतो. नंतर भेटूयात. जेवढा आमचा कॉलेज स्कूल सर्कल आहे ना बाई, एकदम खतरनाक आहे. असा फक्त फिरायला जायचा प्लॅन होता, ही मोठी गोष्ट आहे. बाकी पार्ट्यांचा प्लॅन किंवा बड्डे हां प्लॅन होतो आमचा, दरवेळेस प्लॅन होतो, पण सक्सेसफुल कधीच होत नाही. पण या वर्षी 2026 मध्ये आम्ही फिरणार आणि फिरणार म्हणजे फिरणार. काही जरा मस्त खाऊन पिऊन झालं आमचं आणि आता निघालो आम्ही. बघू शकता सर्व गँग एकदम फुल टू. साहिल आणि ह्या अरे विक्रांत काय बोलणार, काय बोलशील? एक नंबर पार्टी झाली. 2 मेंबर कमी आले पण पार्टी पार्टी जकाच झाली. ओके, आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला कसं वाटतंय? माझ्या बर्थडे आणि आम्ही खूप लाभून आलेला जास्त धन्यवाद. खूप खूप आभार.
मला एवढं प्रेम भेटतं यार. आणि रश्मी तुला काय बोलायचं होतं? मला हेच बोलायचं होतं की आमच्या ग्रुपमध्ये निहालची आणि माझी हाईट सगळ्यात छोटी होती, पण गाईज आता निहालची हाईट वाढले आणि माझी सगळ्यात छोटी आहे. पण गाईज घाबरो का नाही बघा, पण आम्ही त्यांनी बघा काय घातलंय. मी चप्पल घातले. आम्ही आता ग्रुप मध्ये बॉडी शेमिंग नो. संस्कृती तुला काय बोलायचंय? काय नाही बोलायचं. तू तर सदा कदा रडतेच, कधीतरी बोल, चांगला बोलत जा. चला बाय बाय. आम्ही निघतो. बाय बाय गाईज. तर आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा आणि भेटू. लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय.